नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली व पूर परिस्थिती आली होती. तर या आपत्तीमुळे बाधितांना शासनाद्वारे एक विशेष मदत, रिलीफ पॅकेज आणि सवलतीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे, तर त्यामध्ये कुठली मदत शासनाच्याद्वारे केली जाणार आहे, कुठल्या सवलती या ठिकाणी बाधितांना दिल्या जाणार आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तो जी आर तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता. राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महसूल व वन विभागाचा हा शासन निर्णय आहे, दिनांक 9 ऑक्टोबर 2025चा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रस्तावनेमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरपडचड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यामधील शेतीपिकं, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर जवळपास राज्यभरातील आपले 253 तालुके या ठिकाणी बाधित झाले आहेत आणि त्या तालुक्यातील बाधितांना या ठिकाणी हे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे. ते कुठले तालुके आहेत आपल्याला पाहायचंच आहे. तर या ठिकाणी खाली शासन निर्णय काय झालेला आहे पाहून घ्या. राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरपडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेली आहे. तर या ठिकाणी यादी पण खाली पाहायला मिळणार आहे. तर अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यामध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज, रिलीफ पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर या ठिकाणी मदत तुम्ही बघू शकता. आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य, मृत व्यक्तीच्या वारसांना रुपये 4,00,000 इतकी मदत या ठिकाणी केली जाणार आहे. अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य या ठिकाणी 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये, तर 60% पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास या ठिकाणी 2.5 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास रुपये 16,000, तर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास 5,400 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी या ठिकाणी 1,20,000 प्रति घर सपाट भागातील, तर डोंगराळ भागातील या ठिकाणी 1,30,000 इतकं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15%, 6,500 प्रति घर पक्क्या घरांसाठी, तर 4,000 प्रति घर कच्च्या घरांसाठी, झोपडीसाठी या ठिकाणी 8,000 प्रति झोपडी, तर गोटा या ठिकाणी 3,000 प्रति गोटा, अशा प्रकारे या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. मृत जनावरांच्या बाबतीमध्ये दुधाळ जनावरे या ठिकाणी 37,500 प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे रुपये 32,000 प्रति जनावर, लहान जनावरे यामध्ये 20,000 प्रति जनावर, शेळी मेंढी 4,000 प्रति जनावर, कुक्कुटपालन रुपये 100 प्रति कोंबडी, शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके ह्याच्यासाठी 8,500 प्रति हेक्टर आणि 3 हेक्टर च्या मर्यादित या ठिकाणी हे मदत दिली जाणार आहे. आश्वासित सिंचनाखालील म्हणजेच बागायत पिके रुपये 17,000 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य याद्वारे दिलं जाणार आहे. बहुवार्षिक पिके रुपये 22,500 प्रति हेक्टर, तर 3 हेक्टरच्या मर्यादित तुम्हाला 22,500 या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जाईल. शेतजमिनीच्या नुकसानीच्या बाबतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे रुपये 18,000 प्रति हेक्टर, दरड कोसळणे, जमीन खरडणे, कचने व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प उतारक शेतकऱ्यांना 47,000 प्रति हेक्टर अशा मदत दिली जाणार आहे. मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती, जाळी यासाठी मदत रुपये 6,000 बोटींची अंशतः दुरुस्ती, रुपये 15,000 पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता, रुपये 3,000 अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीकरिता, तर रुपये 4,000 पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी. आता या ठिकाणी यामध्ये तुम्हाला सवलती ज्या देण्यात येणार आहेत, यामध्ये जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगित 1 वर्षासाठी, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी. तर अशा प्रकारे सवलती दिल्या जाणार आहेत. तर शासनाने काही विभागांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, जसे की कृषी विभाग. यामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी रुपये 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील. याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी असं सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पशुसंवर्धन विभागास पण सांगितलेलं आहे, मत्स्य विभागास पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. रोजगार हमी योजना, मनरेगा विभागाला पण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी व्हिडिओ जास्त लेंदी होत आहे, तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. रोजगार हमी योजना विभाग, विहिरी, पायाभूत सुविधा,
तर अशा प्रकारे या ठिकाणी ही मदत शासनाच्या द्वारे दिली जाणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सी. तर ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅगमध्ये नोंदणी होऊन ॲग्रीस्टॅगमध्ये ई-के-वाय-सी झाली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती डी-बी-टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी-बी-टीद्वारे मदत वितरणासाठीची आवश्यक ई-के-वाय-सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे. तर या ठिकाणी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच या याद्या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात याव्यात असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आणि आता आपल्या राज्यभरातील जे बाधित तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी खाली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा तालुका आहे का. तर अशा प्रकारे परिशिष्ट अ यामध्ये तुम्ही पाहू शकता यवतमाळचे 12 तालुके आहेत, अमरावतीचे 6, वाशिम 3, बुलढाणा 9 या ठिकाणी तुम्ही तालुक्यांची नावं वाचून घ्या. अकोला 5, चंद्रपूर 14, वर्धा 7, नागपूर 12, भंडारा 6, गोंदिया 7, गडचिरोली 10, सोलापूर 11, अहिल्यानगर 13, पुणे 7, कोल्हापूर 3, सातारा 3, सांगली 8, नाशिक 15, जळगाव 4, नंदुरबार 6, धाराशिव 8, लातूर 10, परभणी 9, हिंगोली 3, छत्रपती संभाजीनगर 9, जालना 8, बीडचे 11 तालुके, रायगड 15, रत्नागिरी 7, ठाणे 5, पालघर 1700 एकूण 253 तालुक्यांसाठी ही अ, मदत शासनाच्याद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे. तर हा संपूर्ण सविस्तर जी-आर आपण पाहिलेला आहे. तुम्हाला जर हा जी-आर वाचायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. तिथे जाऊन तुम्ही हा जी-आर पी-डी-एफ स्वरूपामध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.